हॅलो नमस्कार. तर आज आहे आपल्या ट्रिपचा डे 5 आणि आपण निघालो आहोत ब्रॅक आयलंडला. तर तुम्ही माझ्या मागे ती यॉर्डेलिनाची क्रूज बघू शकता. तर त्याने आम्ही जाणार आहोत आणि आतून ती कशी आहे बोट हे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. सो चला. इथे आम्ही ब्रॅक आयलंडवरच्या सुपटार या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. तर जाताना खूप जास्ती पाऊस झाला, त्यामुळे मला संपूर्ण शिपची टूर घेणं शक्य झालं नाही, कारण पाणी खूप जास्ती आतमध्ये येत होतं. पण रिटर्न जर्नीमध्ये मात्र मी संपूर्ण शिपची टूर घेतली आहे आणि ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मागे इकडे असा पूर्ण एक टाउनचा व्ह्यू आहे. आता आपण पोहोचलो आहोत ब्रॅक आयलंडला. सो हे सुपटार आयलंड आहे. आता इथून आपण कॅब करून जाणार आहोत बोल आयलंडला. तर इथे आता सध्या खूप सनी छान वातावरण झालं, विंडी आणि खूप पाऊस होता. आम्हाला असं वाटलं की आता आमची ट्रिप कशी होईल, पण ठीक आहे, आता चांगलं सनी वेदर झालं आहे. सो चला आता निघूया. आम्ही आता बसने निघालो आहोत बोल आयलंडला जायला. ऍक्च्युली आम्ही टॅक्सी बघत होतो, आम्हाला टॅक्सी नाही मिळाली, बट यांचे बस सर्व्हिसेस खूप चांगले आहेत. सो आता आम्ही बसने निघालेलो आहोत. बोल विलेजला पोचल्यानंतर बस स्टँडच्याच बाजूला आपल्याला अशी एक छोटीशी टॉय ट्रेन बघायला मिळते, जी आपल्याला गोल्डन हॉर्न बीचपर्यंत घेऊन जाते. ही एक पेड सर्व्हिस आहे आणि इकडून आपल्याला बीचपर्यंत जायला साधारणतः 10 मिनिटं लागतात. स्प्लिटवरून बोलला येण्यासाठी डायरेक्ट फेरी बोटसुद्धा अवेलेबल आहेत, पण त्याचे टायमिंग्स इव्हिनिंगचे असल्यामुळे आम्हाला ती फेरी घेता आली नाही आणि त्यामुळेच आम्ही सुपटार विलेज थ्रू येण्याचं डिसाईड केलं. इथे आपण आता गोल्डन हॉर्न बीचवरती पोहोचलेलो आहोत आणि या बीचचं दुसरं नाव झॅटनी राईड बीच असंही आहे. इथे बीचच्या आजूबाजूला बरेचसे रेस्टॉरंट्स अवेलेबल आहेत. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर ऑफकोर्स एवढे ऑप्शन्स नाही आहेत खाण्याचे, पण जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला बरीच व्हरायटी मिळू शकते. येस, सो आता आपलं खाणं पिणं सगळं झालं आहे. रितिकाची शिशू पण झाली आहे आणि आता आम्ही इथे बीचवरती पाण्यात खेळायला आलो आहे आणि इथे रितिका आणि तन्मय पाण्यात खेळत आहेत. सो तोपर्यंत मी जस्ट तुम्हाला बीचची एक टूर देते. छान मस्त बीच आहे इकडे. ॲक्च्युली ओव्हरनाईट स्टेला आलं तर जास्त थांबता येईल, पण आम्ही ॲक्च्युली ओव्हरनाईट स्टेला नाही आलो बिकॉज उद्या आम्हाला प्लेटवेस नॅशनल पार्कला जायला निघायचं आहे. सो आजचा दिवस आम्ही या आयलंडवरती स्पेंड करणार आहोत. सो मी तुम्हाला पटकन बॅक कॅमेराने दाखवते आजूबाजूचा एरिया. इकडे पूर्ण आता सगळे लोक मस्त रिलॅक्सेशन करत आहेत. सनबेड आहेत, हे सुद्धा पेड आहेत. तर आता आपण सुद्धा एक असा घेतला इथे सनबेड, 13 युरोजला आहे. आणि इथून पुढे गेलं की आपल्याला इकडे एक मसाज सेंटर आणि लहान मुलांसाठी असं खेळण्याचा एरिया वगैरे आहे. सकाळी निघालो तेव्हा एवढा पाऊस होता, आम्हाला वाटलं की बहुतेक आता आपली ट्रिप कॅन्सल करावी लागणार, पण नाही. आता इथे वेदर एवढं छान झालं आहे आणि इथे माझ्या मागे लहान मुलांना पण खेळण्यासाठी छोटासा प्लेग्राऊंड केलं आहे. इथे शॉवर घेण्यासाठी पण सेपरेट टॉयलेट्स आणि डायपर चेंजिंग स्टेशन वगैरे सगळं आहे, त्याच्यामुळे अशी काही गैरसोय नाही होत अजिबात. चिल वाईब आहे इकडे. ते रेस्टॉरंट पण खूप छान आहे. आता आम्ही एका ज्या रेस्टॉरंटमध्ये खाल्लेलं त्याची टेस्ट पण खूप छान होती. असा आजूबाजूचा एरिया आहे. आता मी सुद्धा पाण्यामध्येच जाणार आहे त्यांच्यासोबत खेळायला, पण म्हटलं त्याच्या आधी जस्ट एक छोटीशी टूर घेऊया बीचची.
आता निघताना पण आम्ही फेरीने जाणार आहोत, पण ती आता संध्याकाळची फेरी आहे. सो जवळजवळ 2-3 तास आहेत आपल्याला बीचवरती जरा ॲक्टिव्हिटी किंवा पाण्यात खेळण्यासाठी, रिलॅक्स करण्यासाठी. इथे अजून असे शॉप पण आहे, काही पाण्यातल्या गोष्टी जर घ्यायच्या असतील, वॉटर टॉईज वगैरे जे काय असतात त्यासाठी. इथे हे मसाज सेंटर आहे. लोक मोस्टली असे सनबाथ घेतात आणि त्या साईडला पण असं लहान मुलांना खेळायला वगैरे दिलंय. ते स्पीड बोट, पॅराग्लायडिंग या ऍक्टिव्हिटीज पण आहेत. रितिका पण छान बिकिनी घालून रेडी झाली पाण्यात खेळायला. रितिका, हा बीच म्हणजे युरोपमधल्या टॉप बीचेसपैकी एक आहे आणि याला गोल्डन हॉर्न हे नाव यामुळे पडलं आहे बिकॉज एका साईडने याचा आकार शिंगासारखा दिसतो आणि गोल्डन यासाठी की इथले जे दगड आपल्याला दिसतील ते पिवळसर रंगाचे आहेत आणि त्यावर जेव्हा सूर्याची किरणं पडतात तर त्यावेळेला ते सोनेरी चमकदार असे दिसतात, म्हणून या बीचला गोल्डन हॉर्न बीच असं म्हणतात. या बीचची अजून एक खासियत म्हणजे या बीचचा आकार हा सतत बदलत असतो आणि याचं कारण म्हणजे समुद्राच्या लाटा किंवा प्रवाह आणि हवेचे जोरदार वारे आहेत, त्यामुळे याचा आकार सतत बदलत असतो. म्हणजे हॉर्नची जी टिप आहे ते टिप कधी पूर्वेकडे वळते तर कधी पश्चिमेकडे वळते, असा हा याचा आकार बदलत असतो. रितिका आता काय पाण्यात नाही यायलाच तयार नाही. ती ट्यूब तिला एवढी आवडली आहे, पहिल्यांदा तिला अजिबात बसायचं नव्हतं त्या ट्यूबमध्ये. इथे सगळे लहान मुलं अशी ट्यूबमध्ये खेळतात ते बघून तिला हवी होती, तिला घेऊन दिली तर बसायला तयार नव्हती. आता तिला कळलंय की ट्यूबमध्ये कसं बसायचं आणि कसं खेळायचं, तर आता बाहेर यायला तयार नाही अजिबात. ओरडा आरडा चाललाय बाहेर काढलं की त्या ट्यूबमधून. मग अशी पाण्यात भरपूर मस्ती केली. आता इथे या प्ले एरियामध्ये आली खेळायला. कुठेही गेलो तरी आम्ही प्ले एरियामध्ये येतोच, अगदी ठरलेलं आहे आमचं. नाहीतर मग ती थोडीशी चिडचिड करायला लागते, तिला थोडंसं खेळायचं असतं तिचं. सो चाललंय आता. चढा. अजूलाच हे एक ॲडव्हेंचर पार्क सुद्धा आहे, पण तिथे मॅक्झिमम 3 वर्षापासून मुलं अलाउड आहेत आणि रिक्षा तेवढी नाही आहे मोठं. सो या आम्ही आता किड्स पार्कमध्ये आलो. रितिकाला आता तिची एन्जॉयमेंट मिळाली, खेळत बसली ती. तर मस्त आयलंड आहे, कोणाला ब्रॅक आयलंडला यायचं असेल तर नक्कीच मी रिकमेंड करेन. आणि हवर आयलंड पण खूप छान आहे, पण तो जरा क्राऊडेड असतो आणि आमच्यासोबत रितिका असल्यामुळे मग त्या क्राऊडेड बीचला आम्ही जरा इग्नोर केलं आणि म्हटलं थोडासा रिलॅक्सिंग आणि तिथे लहान मुलांसाठी पण थोडंसं काहीतरी खेळायला असेल असा बीच आम्ही निवडला. बट अदरवाईज 5 आयलंड टूरमध्ये हवर आयलंड पण कव्हर होतो, तो पण एक छान आहे. आता निघालेलो आहोत रिटर्न ब्रॅकवरील स्प्लिटला, तर आम्ही आत्ताच शिपमध्ये बसलो आहोत आणि तुम्हाला पटकन ही शिप कशी आहे ते दाखवते. इथे आता आपण एकदम टॉप फ्लोअरला आलो आहोत आणि मस्त असा एक छान ओपन सन डेक आहे, जिथे तुम्ही असं डायरेक्ट पाण्याचा लाटांचा आवाज ऐकत छान ट्रॅव्हल करू शकता. मुंबईवरून अलिबागला ट्रॅव्हल करताना आपल्याकडे जशी फेरीबोट आहे तशीच साधारण रचना या फेरीबोटची सुद्धा आहे, फक्त इथलं पाणी हे खूपच छान निळं आणि स्वच्छ असल्यामुळे जास्त मजा येते.
खाली आलो आहोत आपण. हा मस्त व्ह्यू दिसतोय इकडून पाण्याचा. आता अजून एक आहे ते एसी कंपार्टमेंट आहे आणि इथेच छोटंसं हॉटेल पण आहे, इकडे जाऊया. इकडे छान विंडो वगैरे पण आहे आणि ते रिफ्रेशमेंट साठी छोटंसं रेस्टॉरंट आहे आणि टॉयलेट फॅसिलिटी वगैरे आहे. येस, सो असा होता आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.